इथे कोणी येत नाही बरं का, इथे कोणी येत नाही, इथे आणलं जातं, इथे आणलं जातं. ती साईंची इच्छा असते. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी नुपूर महेंद्र ठाकूर आणि आजचा व्लॉग शिर्डीचा व्लॉग असणार आहे. तर आज शिर्डीला म्हणजे उद्या शिर्डीला एकतर एकविरा आई रिदम बीट्स आणि परंपरा साईची हा शिर्डीला शो आहे. तर मी शिर्डीला जाते, तुम्हाला शो दाखवते कशी शिर्डीची लोक आपल्या आगरी कोली गाण्यावर नाचली, धमाल केली, परत साईची भक्ती. मी तुम्हाला सर्व काही जाऊन माझ्यासोबत चला तुम्ही, मी तुम्हाला पण दाखवते. येत असो एवढा वाजून एवढा काय आता आहे ना 12 वाजले, पण आम्ही अजून गोल्डन पॅलेसलाच आहे. आणि बॅक कॅमेराने ना ब्लॉग आणि यांचं डिस्कशन चाललंय सीएनजीचं. करते सेल्फी कॅमेरा काढला दिलाय मग तुम्हाला. हा बस बस थांबता बस. शिर्डीला पोचलो गाईज. म्हणजे मला ब्लॉग नाही काढता आला कारण मी झोपलो डायरेक्ट. आता उठलो. काय आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही जाऊ. डिस्कशन चालू आहे आणि इथे जो समोर मंदिराच्या बाहेरची जी जागा आहे ना, इथे शो होणार आहे आज. तुम्हाला मी शोचा सगळा सांगेल आणि शो पण दाखवेल, तुम्ही पण. आता आम्ही दर्शन घेतलं इथे पण. शिर्डीला आहे बघा असं तिथे काही करायला नको ना परत. एखाद्याचा तरी एक केलं तर त्याच्याऐवजी तिच्या हाताने फोटो काढायचा होता. फोटो कसा काढेल हातात घेऊन. आता आम्ही हॉटेलमधनं निघलो आणि फायनली आम्ही ज्यांचीसाठी आलेलो ती होणार आहे. आता शो होणार आहे. आता सगळे सामान ठेवतात गाडीत, जिथे शो आहे तिथे चालू. काय आता आम्ही मंदिराच्या इथं आलो आहे आणि आता जाऊ. सगळे आरती जमले असतं तुम्हाला पण सांगतो. आता नाना शो बद्दल सांगते. नमस्कार, मी राजेश खर्डे वेसावकर. परंपरा वेसावकरांची या कार्यक्रमाचा निर्माता, निर्देशक आणि संकल्पना, तसेच पोलीस नट सम्राट पुरस्कार विजेता. आज खरंच हा परंपरा वेसावकरांच्या हा कार्यक्रमाचे सर्व कलाकार आज धन्य झाले. श्री क्षेत्र शिर्डी येथे आज आम्ही प्रथमच परंपरा साईंची हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतोय. साई बाबा आम्हाला आशीर्वाद देऊ. आणि आज बघा सर्व टीम सुंदर असा सजावट. आणि ही आमची टीम म्हणजेच आई एकविरा रिदम बीट याचे मेन संयोजक आमचे महेंद्रदादा ठाकूर आणि सर्व यांची टीम. खरोखरच आज आम्ही प्रथमच साईबाबा श्री क्षेत्र शिर्डी येथे परंपरा साईंची हा कार्यक्रम सादर करतोय. या कार्यक्रमाला साईंचा आशीर्वाद लाभो हीच साईचरणी प्रार्थना. आज आम्हाला साईचरणी कार्यक्रम करण्याची संधी भेटली म्हणून श्री साई संस्थान
यांचे आम्ही खूप आभारी. तसेच राजेदादा खर्डे यांनी पण आम्हाला एक आमंत्रण इथं कार्यक्रम करण्यास बोलवले. त्यांचे पण आमच्याकडनं रेग्युलर रिदम बीट्स म्युझिक ग्रुपकडनं खूप खूप धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. हे होते नाश्ता इथं ना तुला कसं वाटतंय आज इथे शो करायला? आज शिर्डी येथे येऊन आम्ही खूप पावन झालो. आज आम्हाला एक कार्यक्रम करायची खूप मोठी संधी वेसावकर परिवारातील श्री राजेश खर्डे यांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल राजेश खर्डे यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि इथे कार्यक्रम करायची आजची ही सर्वात मोठी आमच्या आयुष्यातली सोनेरी संधी म्हणायला हरकत नाही. थँक्यू. धन्यवाद. ही भूमी आहे, नानाची भूमी. तुला कसं वाटतं तिथे शो करून देऊन? नाना तुला कसं वाटतंय आज इथे शोला? नो कमेंट्स. नाना वाजवते आता. आरती झाली साईबाबाची आणि आता शो चालू होणार आहे. आम्ही दोघी बसलोय व्हिडिओ काढायला. इथे 7ची साईबाबाची आरती असते, मग ती झाल्यावर शो चालू. यानंतर महेंद्र ठाकूर यांचा सत्कार होईल. महेंद्रजी आपण या ठिकाणी पुढे यायचं आहे. सर आपण या ठिकाणी पुढे आहे. नितीन पाटील सर. नितीन पाटील सर. वर्षा लोके मॅडम गायिका वर्षा लोकरे मॅडम आपण या ठिकाणी सत्कार स्वीकारणार आहात. या ठिकाणी प्रसाद लाडू श्रीनू या ठिकाणी सत्कार होत आहे. स्कूलचे शिक्षक या ठिकाणी त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. निवेदक दिनेशजी कोयले कलाकार मुकुट ठाकूर या ठिकाणी सत्कार करत आहेत. अशी असते की साईंच्या जवळपास काम करावं, पण आज पुण्यात धर्माचं कोणत्या कर्माचं हे पुण्य फळ आम्हा कलावंतांना इथे मिळते की आज चक्क साईंच्या दरबारात ही श्रीसेवा अर्पण करण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे. आणि या संधीचं सोनं करत असताना तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आज खास तुम्हा सर्वांसाठी विशेष निर्माता दिग्दर्शक राजेश खर्डे विसावकर प्रस्तुत परंपरा साईंची हा वाद्यवृंद ही सेवा साईंचरणी अर्पण करतोय. जरा सगळ्यांनी जोरदार आवाज देऊया. सच्चिदानंद श्री सद्गुरु साईनाथ महाराज.
सभी संत तुकाराम जी के लिखा हुआ एक बहुत ही खूबसूरत भक्ति गीत आपके सामने पेश कर रहा हूं। बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठला जीव भाव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठला जीव भाव करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव तुका म्हणे देह धरिला विठ्ठला कामा क्रोधे केले घर रीते बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल नाम में ताकत तो है ही, नाम स्मरण की शक्ति तो अपार है, अपरंपार है, लेकिन उसके बावजूद हमारे साईं का दर्शन अगर कभी पहली बार हुआ रहेगा तो वो था नीम का पेड़, अगर मैं गलत नहीं हूं तो, है ना। वो नीम का पेड़ जो है दोस्तों, वो आज की तारीख में कितना उपयोगी है। आज की तारीख में इतना उष्माघात यहाँ पर हो रहा है, इतनी गर्मी हो रही है, सब लोग हैरान हैं। तो क्या करते हैं हम लोग, तो हम लोग एसी लगा देते हैं घर में। हमारे घर में एसी, हमारे घर में ठंडक हो जाती है, लेकिन एसी की गर्मी हवा बाहर के परिसर को पूरा का पूरा खराब कर देती है कि नहीं। लेकिन हमारे संत वचनों के कहा साईं को अगर देखा जाए तो साईं जो नीम के पेड़ के नीचे बैठे गए, देखे गए पहले ही दरमियान, तो ऐसे अगर 10 पेड़, ऐसे 10 पौधे अगर अपने घर के आसपास में लगा देंगे ना, तो ये उष्णा जो है, ऊर्जा जो है, वो शोषित करने की शक्ति जो है इस नीम के पेड़ में है। लेकिन नीम के पेड़ के नीचे बैठे हुए उस भगवान ने हमारे अंदर की सभी बीमारियां जो है वो ठीक कर दी। चलिए उसी भगवान के नाम स्मरण में फिर एक बार लीन होते हैं और अगले गीत के साथ हम शामिल हो जाते हैं। साई
साई बाबा मी शिर्डीला
हा कोण आहे आणि नवीन आहे रे. काय शिर्डीला आपण जो लाडूचा प्रसाद घेतो ना तो सगळा इथे बनतो. ते प्रसाद लाडूचे बनतात आणि मग लाडूच्या फॅक्टरीमध्ये हा ही लाडूची फॅक्टरी आहे म्हणजे छोटी. इथे लाडू बनतात आणि मग ते सेल व्हायला तिथे जातात मंदिराचे. काही शो झाला, दर्शन झाला. दर्शन तर 3 वेळा झाला माझा. आणि मी ना बाहेर आल्या विसरूनच जातं की माझा एक यूट्यूब चॅनल आहे, मी ब्लॉगिंग करायला आलतो. बरेच ज्याच्यात मी नसेल नॉर्मल शोचे व्हिडिओ काढले, त्याच्यानंतर जेवलो वगैरे. तयारी उद्या लगेच सकाळी पप्पाला, आता वाजल्यात 11:30 आणि उद्या सकाळी 11ला पप्पाला कल्याणला शो आहे. नमस्कार मंडळी. हे त्यांचा नमस्कार. गायिका मी आले निघाले प्रेम आई दर्शन घेईन. आई दर्शन घेईन मी. आमची लाडकी ताई दीपाताई. मी लई चेष्टा करतो रे माझ्या बहिणीची. हा? इथे काहीतरी डिस्कशन चालू आहे. कसा वाटला आज दिवसभर? आज चांगलं तुम्हाला दोघांना उद्या सकाळी हीच एनर्जी पाहिजे परत शो साठी ना आम्हाला दोघांना. तुम्हाला, पप्पाला आणि तुम्हाला हीच एनर्जी पाहिजे सकाळी उद्या पण दुसऱ्या शोला. तू येणार आहे उद्या दुसऱ्या शो? नाही मी घरी चाललो. नाही वाशीला येईन. इथे आम्ही स्टे घेतलेला संस्थेला. इथे खाली खूप मस्त जागा आहे वॉक करायला आणि साफसफाई तर इतकी मस्त आहे ना इथे, खूप मस्त. हे बघा, इथे बसायला बनवले. आणि इथे आहे ना मॉर्निंग कॉफी आणि टी भेटतं काहीतरी फक्त 2 रुपयाला. चाललो पूर्ण अर्धा 1 तास टाइमपास केल्यानंतर इथे आम्ही घरी चाललो.